संविधान का अधिकार है। आरक्षण कोई भीख नहीं है। धन धरती और कुर्सी बांटो, बाद में आरक्षण को छाटो। धन धरती और कुर्सी बांटो, बाद में आरक्षण को छाटो। धन धरती और कुर्सी बांटो, बाद में आरक्षण को छाटो। बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद आरक्षण विरोधी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। संविधान विरोधी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद। बहुजन की बात करेगा वो दिल्ली से राज करेगा। जो बहुजन की बात करेगा वो दिल्ली से राज करेगा। संविधान आरक्षण बंद करून पाहणारे षड्यंत्रकारी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। षड्यंत्रकारी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय हो बहुजन समाज पार्टीचा, जय हो बापूसाहेब के सम्मान में बीएसपी की क्या पहचान। वक्त बदल दो, देश बदल दो, बेईमानों का राज बदल दो। जय भीम का नारा गूंजेगा। भारत के कोने कोने में संविधान के सम्मान में बीएसपी मैदान में आपका मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा। आपका मिशन अधूरा। चेक करून घ्या. त्यांच्याकडे आंबेडकर साहेब झाला का सर तुम्ही? अरे नाही ते हे होते ना आपण चौकामध्ये उपवर्गीकरणाच्या विषयामध्ये आपण बहुजन समाज पार्टीचे एकत्रित कार्यकर्त्याला काय सांगणार? काय तुमचा हेतू आहे? काय मुद्दे आहेत? आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं संविधान चौकात धरणे आणि निदर्शनाचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी नागपूर शहराचे अध्यक्ष अनिकेतजी कुत्तरमारे आहेत, नागपूर जिल्ह्याचे महासचिव चंद्रशेखरजी तांबे आहेत, नागपूर शहराचे महासचिव आमचे नागदेव सर आहेत, इकडे नागपूर ग्रामीण लोकसभेचे प्रभारी बोरकर साहेब आहेत, इकडे आमचे बाकी इकडे माजी नगरसेवक आहेत संजयजी, इकडे शीतल नाईक जे आहेत नागपूर शहराचे लोकसभेचे प्रभारी. तर अशी विविध मंडळी इथं शहराची जिल्ह्याची आहे. मी महाराष्ट्राचा प्रदेश मीडिया इंचार्ज म्हणून या ठिकाणी जे आदेश पक्षाकडून आलेले आहेत त्या हिशोबानं आज 2 विषयावर या ठिकाणी धरणं आणि निदर्शने करण्यात येत आहेत. हे 2 विषय असे आहेत की मागील सदर समितीचा अहवाल न देता काही षड्यंत्रकारी सरकारने उपवर्गीकरण अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचं षड्यंत्र रचलं आणि या अनुसूचित जातीत 59 ज्या जाती आहेत त्यातल्या एका जातीचं खूप उत्थान झालं आहे असं म्हणून हे षड्यंत्र करून या जाती भांडणे लावण्यासाठी बदर कमिटीचा एक निवड झाली आणि त्या षड्यंत्राअंतर्गत यांनी उपवर्गीकरणाचा असंवैधानिक घाट घातला. हे उपवर्गीकरण अनुसूचित जातीचं कारण हा होमोजिनियस वर्ग आहे. त्या अनुसूचित जातीच्या 59 ज्या जाती आहेत त्या एकत्र आहेत, एकसंघ आहेत आणि संविधानानं त्या अनुसूचीला मान्यता दिली आहे. विविध जातींना त्या तसा थारा नाही, परंतु या अनुसूचित जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी त्यांचं आरक्षण संपवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक षड्यंत्र रचलं. हे 3-4 अजून राज्य आहेत त्या षड्यंत्रात सहभागी आहेत, पण 25 राज्य देशातले असे आहेत की ज्यांनी या षड्यंत्रात कुठेही त्यांचा भाग नाही. मी हा एक विषय, दुसरा एक विषय नुकताच 14 मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला. तो निर्णय असा, SC ST OBC यातला विद्यार्थी असो किंवा नोकरीमध्ये जाणारा स्पर्धक असो, हा जरी गुणवत्तेत आला, जरी मेरिट असला तरी त्याला खुल्या प्रवर्गात सामावून घेऊ नये अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं 14 मे रोजी हा निर्णय घेतला. तोही असंवैधानिक आहे, कारण संविधानानं मान्य केलं की 50% SC ST OBC जे काही आहेत त्यांना आरक्षण देणे आणि उरलेलं 50% खुलं करणे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणते खुलं म्हणजे खुलं, ओपन म्हणजे ओपन, ओपन टू ऑल. कारण खुला प्रवर्ग जो आहे
तो सर्वांसाठी खुला आहे आणि त्या खुल्यामध्ये कोणी जो मेरिट असेल तो मेरिट त्यात समाविष्ट होऊ शकतो. परंतु या सरकारने एकीकडे मेरिटच्या गोष्टी करतात आणि मेरिटवाल्यांना टाळतात. तर हा निर्णय रद्द करावा. जेव्हा समाजाचं प्रेशर वाढलं तर यांनी एक नवीन षडयंत्र केलं की कायदा शाखेकडे त्या प्रस्तावाला पाठवण्याचं काम केलं. तो रद्द करावा. ह्या 2 प्रमुख मागण्या घेऊन बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सर्व एकत्र झालेले आहेत आणि आम्ही महाराष्ट्र सरकारच्या या मनुवादी षडयंत्राचा, त्यांच्या धोरणाचा, त्यांच्या जातीयवादी तंत्राचा आम्ही सामूहिकपणे बहुजन समाज पार्टी हा निषेध करते. बहुजन समाज पार्टी एकमेव अशी पार्टी आहे जे फुले शाहू आंबेडकरी विचारावर चालते, संविधानावर चालते आणि बहुजन समाज हा त्यांचा आधार आहे. आणि या बहुजन समाजाच्याच आरक्षणाचं धोरण हे त्याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम या शासनाने, मनुवादी शासनाने राबवलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र केला आहोत. एक मिनिट. मला करा लाईव्ह टाकते ना एक. जमीन सगळ्यांना मी अनिकेत चित्रमारे, बहुजन समाज पार्टी नागपूर शहराध्यक्ष. आज नागपूर शहराच्या वतीने हे नारेदिवसाने आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जे या सरकारने विचार विनिमयपूर्वक जे SC प्रवर्गातलं आरक्षण रद्द करण्याचा जो षडयंत्र या ठिकाणी रचलेला आहे आणि जे आमच्या SCमध्ये ज्या जातीमध्ये वाद निर्माण करत होतो त्यांनी या ठिकाणी विचार मांडलेला आहे. तो कुठेतरी आम्हाला थांबवायचा आहे. कारण की बहुजन समाज पार्टी ही बहुजनाला सोबत घेऊन असणारी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी नेहमी अशा कामात समोर असते. मला माहीत आहे लोक असा अफवा पसरवतात की फक्त एकच जातीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा घेतलेला आहे. तर असं काही नाही. तुम्ही बघू शकता तो कोणत्या पण जातीचा असतो, आरक्षणानुसार त्याला मोठ्या लिमट्या नोकऱ्या लागलेल्या आहेत. सरकारने 14 मे रोजी दुसरा एक निर्णय घेतला आहे. MPSCमध्ये अधिक गुण जरी त्याला मिळाले तरी त्याला खुल्या प्रवर्गात घेणार नाही. असे जे चुकीचे असंवैधानिक निर्णय सरकार घेत आहे त्या सरकारचे निषेध म्हणून आम्ही बहुजन समाज पार्टी आज नागपूर शहराच्या वतीने या ठिकाणी नाणे निषेधाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आम्हाला जर हे मान्य होणार नाही तर मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टी नागपूर शहरात मोठं एक तीव्र आंदोलन करेल अशी या ठिकाणी आम्ही बहुजन समाज पार्टी. विठोबा साहेब, मला एक सांगा की काही समाज ज्यांना उपवर्गीकरणात हवं आहे, फक्त SC हा वर्ग आहे यांना उपवर्गीकरण हवं नाही, असं काय आहे? तो समाज SCमध्ये येतो पहिली गोष्ट तर बरोबर ना? बरोबर. हां. आणि त्यांना हे कळत नाही आहे जर हे उपवर्गीकरण झालं तर जे आरक्षण आहे SCमध्ये हे संपवायचं कुठेतरी हे षडयंत्र सुरू आहे. आणि जे सरकारने करायला पाहिजे पार्टीमार्फत आता विविध संस्था त्या प्रत्येक यासाठी निर्माण झाल्या. अण्णाभाऊसाठी झाली आहे, महात्मा फुले झालेली आहे. त्या विविध संस्था ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासाठी, विद्यार्थ्या शिक्षणासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांनी फायदा घेतला. आम्ही पार्टीवर फायदा घेतला. अशा विविध संस्था ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्यांनी त्या संस्थेचा फायदा घेतला पाहिजे आणि शिक्षणात पुढे गेले पाहिजे. आमचा विरोध नाही. आम्ही सुद्धा त्या प्रत्येक जो आमचा प्रवर्ग आहे SCमध्ये येणार प्रवर्ग त्या ठिकाणी आम्ही त्यांची मदत नेहमी करत असतो. त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. त्यांच्यासाठी अभ्यासिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत मोफत प्रमाणात. आणि पार्टीसारख्या मोठ्या जी संस्था आहे त्यांनी यासाठी महत्त्वाचं काम केलेलं आहे. महत्त्वाचं काम केल्यानुसार तो प्रवर्ग समोर येऊ इच्छित नाही. सरकारचं काम आहे की त्यांना समोर येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही बघू शकता या नागपूर शहरात खूप साऱ्या झोपडपट्ट्या आहेत. सरकारची आजपर्यंत त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, चुकी सरकारची आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, राशन कार्ड नाही आहे, इलेक्ट्रिक नाही, चुकी सरकारची आहे. आणि सरकार म्हणते की हा सरकार झगडा लावायचं काम करत आहे. त्यामुळे सरकारची खूप मोठी चूक आहे आणि सरकार झगडे लावून हे आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करतात. शेवटे साहेब, महाराष्ट्र शासनाने ऑब्जेक्शन हे केलेलं होतं, मागवतला होता दोन्ही समाजातल्या लोकांना. त्यात टप्पेवारीनुसार 85% आपण सामोर आहोत आणि 15%नी ते थोडे कमी आले. तर हे शासन मान्य करेल का? आणि 85% शासनाने अजूनही बदर कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो अजूनही आलेला नाही. जेव्हा बदर कमिटीचा रिपोर्टच आला नाही त्यामुळं ते त्यांनी मागवलं असं काही होत नाही. आता अंदाजे टोले मारणं सुरू आहे. पण ऑनलाईननं सर्वांनी आपला मत व्यक्त केला आहे तिथं.
जोपर्यंत ज्याच्यावर आक्षेप मागितले हा. आहे तो रिपोर्ट जर बाहेर आला नाही आणि म्हणजे सरकारने त्याला जर अजून बाहेर टाकला नाही, फक्त सरकारकडे गेला, त्यांनी पब्लिकमध्ये तो टाकलेला नाही. त्याच्यामुळं चर्चेचा विषय आहे ना, परंतु 85% त्यांनी अंदाज घेण्यासाठी, त्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी म्हणा किंवा अंदाज घेण्यासाठी हे सर्व षडयंत्र केलं. आणि आता तुम्ही याच्या पूर्वी बोलले की 59 जाती आहेत, त्यातली एक जात जी थोडीशी काही संघीय भाजपच्या संपर्कात असलेली काही जी मंडळी आहे तर त्यांना थोडंसं पुढे करून ते हे षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करतात आणि जाती भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात. ज्या 4 राज्यामध्ये बॅनर घेऊन या इकडे ठेवा आणा. तर 4 राज्यामध्ये जे काही झालेलं आहे त्या 4 राज्यात अनुसूचित जातीची ज्यांनी मागणी केली उपवर्गीकरणाची त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांची संख्या जास्त असल्यामुळं तो प्रकार तिथे झाला. बाकी इतर अनेक 25 राज्य असे आहेत की ज्यात अजूनही तो विषय आलाच नाही. तर हे षडयंत्र जे आहे हे षडयंत्र लोकांच्या नजरेत आलेलं आहे आणि म्हणून आता सरकारलाही हे वाटतं आता भीती की या समाजामध्ये जे आपण षडयंत्र करू इच्छितो ते षडयंत्र एक्सपोज झालेलं आहे आणि हे सरकारला एक्सपोज करणं हे आमचं बहुतेक काम आहे. हो गया बंद. या थोडं बॅनर झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, जातीचे वर्गीकरण रद्द झालेच पाहिजे. झालेच पाहिजे, झालेच पाहिजे. मेरिट नाकारणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, SC ST OBCचे मेरिट नाकारणारे महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, जातीत भांडणे लावणारं देवेंद्र सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करू पाहणारं महाराष्ट्र शासन मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद.